ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण देशभरातल्या लोकसभा निवडणुकीच्या ओपिनियन पोलवरती चर्चा करतोय आणि आता पंजाबची आकडेवारी समोर येतेय। मगाशी आपण दिल्लीचा आकडा बघितला जिथं आपचं राज्यात सरकार आहे। पंजाबमध्ये देखील आपला आता 5 जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोल वर्तवतोय। तर काँग्रेस आणि भाजपला 3 जागा मिळू शकतात। अकाली दलाला 1 आणि इतरांना 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तेव्हा पंजाबच्या जनतेचा कौल आपच्या पारड्यात पडणार असं चित्र बघायला मिळतंय। आपची आकडेवारी आपण पाहतो आहोत। पंजाबची माफ करा, पंजाबमध्ये 13 जागा आहेत लोकसभेच्या आणि यात आपला यंदा 5 जागा मिळतील। गेल्या वेळेस 1 जागा मिळाली होती, तर काँग्रेसच्या 8 वरून 3 जागा असा एक घसरता आलेख दिसतो आहे। अकाली दलला 2 जागा गेल्या वेळेस होत्या, यंदा 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे। घट झालेली दिसते, तर भाजपला 1 जागेचा फायदा होऊ शकतो। भाजपला गेल्या वेळेस 2019 मध्ये 2 जागा मिळाल्या होत्या, तर 2024 मध्ये 3 जागांचा अंदाज आहे, तर इतर 1 जागेवर असतील। यानंतर हरियाणामध्ये काय चित्र आहे हे आपण पाहूया। ओपिनियन पोलनुसार हरियाणामध्ये एनडीएला 9 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर इंडिया आघाडीला 1 जागा मिळू शकते। शेतकरी आणि पैलवान आंदोलनाचा फारसा परिणाम ओपिनियन पोलमधून तरी दिसत नाहीये। हरियाणातील जनतेचा एनडीएला कौल या ओपिनियन पोलमध्ये पाहायला मिळतोय। नेमकी आकडेवारी काय सांगते पाहूया। तेव्हा हरियाणात एकूण लोकसभेच्या जागा आहेत 10, त्या 10 पैकी तब्बल 9 जागा भाजप प्रणीत एनडीएच्या पारड्यात पडणार आहे, तर इंडिया आघाडीला फक्त 1 जागेवरती यश बघायला मिळणार आहे। मागच्या वर्षभरामध्ये आपण बघितलं पैलवानांचं आंदोलन, आपण बघितलं महिला पैलवानांचं लैंगिक शोषण आणि त्याच्यावरून भाजपच्या मंत्र्यांवरती, केंद्रीय मंत्र्यांवरती झालेले आरोप, त्यांना पद सोडायला लागलं। शेतकऱ्यांची आंदोलनं मागच्या 4 वर्षांपासून आपण बघतोच आणि आता नव्यानं आंदोलन सुरू झालेलं आहे। या सगळ्यांचा परिणाम कुठेही या निवडणुकांवरती होईल असं दिसत नाहीये ओपिनियन पोल मधून तरी सध्या। याचबद्दल आणि हाच मुद्दा घेऊन आवटे सरांकडे जाऊयात। आवटे सर, दिल्लीबद्दल आपण बघितलं, दिल्लीत आपचा फारसा प्रभाव बघायला मिळाला नाही, सगळ्या जागा भाजपच्या पारड्यात जात आहेत। मात्र पंजाबमध्ये आपसाठी दिलासादायक चित्र बघायला मिळतंय, कसं काय आणि मुळात जे मुद्दे परिणामकारक ठरतील असं वाटतंय पैलवानांचा, शेतकरी आंदोलनाचा, ते मुद्दे प्रभावी ठरणार नाहीत असं ओपिनियन पोलचा अंदाज सांगतोय। दिल्लीचा जो अंदाज आहे त्यामध्ये त्यात काही मला फार आश्चर्यकारक वाटत नाही, कारण तसं घडू शकतं, ते घडण्याची शक्यता जास्त आहे दिल्लीमध्ये। याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे सांगितलं गेलं की दिल्लीमध्ये हे खरं आहे की राज्यामध्ये केजरीवाल आणि केंद्रामध्ये मोदी अशा प्रकारचं एक मॉडेल तिथे बऱ्यापैकी सर्वमान्य आहे आणि त्यामुळे असा एक अंकुश ठेवण्याचा प्रयत्न मतदार करतो। त्यामुळे दिल्लीमध्ये हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही की जो तुम्ही दाखवत आहात तसं घडू शकतं। पंजाबमध्ये काही फार मोठा फरक दिसत नाही आहे। हरियाणामध्ये मात्र मला असं वाटत नाही की असं घडेल, कारण याचाही परिणाम होणार नाही निवडणुकीवर, त्याचाही परिणाम होणार नाही, तर मला असं वाटत नाही की मला शेतकरी आंदोलन एवढं तीव्र आहे। मागच्या वेळी झालं होतं, आत्ताही शेतकरी आंदोलन सुरू आहे एका अर्थानं, आणि त्यातले शेतकरी प्रामुख्याने हरियाणाचे आहेत। ज्याप्रमाणे तुम्ही कुस्ती आंदोलनाचा उल्लेख केला, तर त्यामध्ये साक्षी मलिकपासून सगळे तिच्यासोबत असणारे सगळे पैलवान हे हरियाणाचे आहेत आणि इव्हन जेजेपीनं या गोष्टीमुळेच भाजपपासून ते वेगळे झाले। याला कारण असं आहे की चौटालांच्या हे लक्षात आलं की स्थानिक संदर्भामध्ये आपल्या विरोधामध्ये खूप मोठा असंतोष आहे आणि जर आपण भाजपसोबत राहिलो तर याचा फटका आपल्याला थेटपणे बसेल आणि त्यामुळे भाजपला सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला। त्यामध्ये आम्हाला 1 जागा हवी आहे, 2 जागा हव्या होत्या, पण 1 जागा मिळाली। हा जागा वाटपाचा मुद्दा नव्हता। लोकसभेच्या तोंडावर भाजपपासून सुटका करून घेत आपल्याला स्थानिक संदर्भामध्ये आपली एक प्रतिमा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला। मला असं वाटतं की मुळामध्ये हा सगळा जर विचार केला तर हरियाणामध्ये प्रादेशिक अस्मिता हाही मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि तो सातत्यानं दिसतो आपल्याला। म्हणजे पंजाब हरियाणा यांचं एक वेगळं वैशिष्ट्य बाकी राज्यांपेक्षा सुद्धा, राष्ट्रीय अस्मितांसोबत ते असतातच पण राज्यांच्या अस्मिता आहेत। त्यामुळे हरियाणामध्ये जो तुम्ही दाखवत आहात 9-1 तसं घडू शकेल असं काही मला वाटत नाही आणि शेतकरी आंदोलनाचा, साक्षी मलिक आणि या सगळ्या लोकांचा याचा काही फरक पडणार नाही। जेजेपीने ज्या प्रकारे सरकारमधून ते बाहेर पडले याचा काही परिणाम होणार नाही असं मला वाटत नाही। त्यामुळे ठीक आहे, भाजपला अप्पर हँड मिळेल, एनडीएला जास्त जागा मिळतील, पण तरी तो फरक एवढा असणार नाही, 9-1 वगैरे असं असणार नाही। जरा विरोधकांची स्पेससुद्धा वाढेल हरियाणामध्ये असं मला वाटतं।